हॅलो ऑल ऑफ यू, मी तुमचा कोडर दिगंबर. बघा, सो आज हा व्हिडिओ चालू करायचा एक मोटिव्ह असा आहे की आता 2 ते 3 वर्ष झाला आपली कंपनी रन करते. वी आर लाईक ट्रेन थाउजंड ऑफ स्टुडंट्स. वी कंडक्टेड मेनी हंड्रेड्स ऑफ लाईक hackathons, events, college events where students are actually learning what is the programming, how we can like enter in the IT sector, how we can able to prove ourselves in the IT. सो बऱ्याचशा वेळेस आपण सगळ्या गोष्टी करत आलेलो आहेत, बट मला एक चांगला गॅप नाही दिसला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून मला ह्या गोष्टी आल्या की सर तुम्ही गेटची प्रिपरेशन का नाही चालू करत. त्याच्याचमुळं तुमच्यासाठी हा मी एक व्हिडिओ घेऊन आले. ऑब्व्हियसली जे विद्यार्थी प्रिपेअर करतात मास्टर्ससाठी, जे विद्यार्थी प्रिपेअर करतात सध्या आता लास्ट इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, किंवा ज्यांना गेटची एक्झाम द्यायची, आता गेटची एक्झाम कशासाठी असते, काय असते, सिलेबस काय असतो. इफ यू आर CS बॅकग्राऊंड, इफ यू आर फ्रॉम डेटा सायन्स AIDS बॅकग्राऊंड, देन हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला चांगले टॉप IIT NITs मधून जर तुम्हाला चांगले मास्टर्स करायचे आणि तुम्हाला चांगलं पॅकेज क्रॅक करायचे, सो दॅट यू शुड क्रॅक फॉर द गेट. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे. जर मी ह्याला यूट्यूबवर थोडी टाकेल आणि इंस्टाग्रामसुद्धा टाकेल, चेक करा, डिटेल प्रॉपर नीट समजून घ्या आणि मग तुमचं ओपिनियन द्या. ओके. बघा, सो बेसिकली गेट इज व्हॉट, इट इज अ ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे ऑल इंडियामध्ये दरवर्षी आपली गेट एक्झाम आपली रन होते. आता नेक्स्ट एक्झाम जी आहे 2027 म्हणजे 2027ला 2027ला ही गेट एक्झाम होणार आहे. जर तुम्ही आत्ता ह्याला पहिली गोष्ट आपण असं समजू की कोण कोण देऊ शकतात. जे विद्यार्थी BCA, BCS, BTech लास्ट इयरमध्ये आहेत आणि जे विद्यार्थी BTech, BCA, BCS लास्ट जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा ह्याला ॲप्लाय करू शकता. इफ यू आर फ्रॉम लाईक MCS बॅकग्राऊंड, तरी सुद्धा तुम्ही ह्याला ॲप्लाय करू शकता. ठीक आहे. सो बेसिक द फर्स्ट थिंग यू शुड नो. सेकंड थिंग, मेनी ऑफ आवर युनिव्हर्सिटीज म्हणजे तुमचे IIT असतील, NITs असतील, जर्मनी सिंगापूरच्या युनिव्हर्सिटी असतील, किंवा आता ह्याच्यामध्ये जर्मनी सिंगापूरचे कुठल्या युनिव्हर्सिटी आहेत, तर पहिली नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, नयंग युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर युनिव्हर्सिटी, देन टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ मुनिश. तर ह्या 2-3 ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, 2-3 ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्या युनिव्हर्सिटीज गेट बॅकग्राऊंड असलेल्या किंवा गेटच्या एक्झाम पास झालेल्या कोर्स कार्ड तुमच्या जो स्कोअर कार्ड आहे त्याला ॲक्सेप्ट करतात आणि ह्याच्यावरून तुमचं तिथे ॲडमिशन होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये ते स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतात, ते आपण पुढे बोलणार आहे. आता बघा, नेक्स्ट IIM हे सुद्धा एक इज इक्वल टू लाईक PhD सारखं आहे. IIM ही म्हणजे युनिव्हर्सिटी, किंवा ह्याच्यामध्ये बघा इट इज अ फेलोशिप मॅनेजमेंट प्रोग्राम. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला 32,000 मध्ये म्हणजे 32,000 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. कोणाकडनं, ह्या युनिव्हर्सिटीकडनं. आणि हे तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला गेटची एक्झाम प्रिपेअर करावं लागते. ठीक आहे. सो दॅट्स द बेसिक थिंग. त्यानंतर आता ह्याला एलिजिबिलिटी मी जसं तुम्हाला सांगितलं, तर थर्ड इयरमध्ये असणारे प्रत्येक विद्यार्थ्याला एलिजिबल करू शकतो. ठीक आहे. बघा, आता नेक्स्ट आपण डिस्कस करूया व्हॉट इज द एक्झाम पॅटर्न फॉर द CS बॅकग्राऊंड. ठीक आहे. सो बघा, ह्याच्यामध्ये कसं असतं, हे 3 आवर्सची तुमची CBT टेस्ट असते. CBT म्हणजे काय, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम. ठीक आहे. टेस्ट, सॉरी, तुमची 3 तासाची एक टेस्ट असते, ती ऑनलाईन बेस असते. लक्षात ठेवा, UPSC MPSC किंवा बाकीच्या नीट एक्झामचा जसं चालू आहे तसं गेटचं होत नाही. ऑल इंडियामध्ये कोरोनाच्या टायमिंगला सुद्धा सगळ्या एक्झाम कॅन्सल झाल्या, बट गेटची एक्झाम झाली नव्हती. अशा लार्ज लेवलला गेटची एक्झाम कंडक्ट होते, त्याच्यामुळे ही हाय लेवल आहे, लक्षात ठेवा. आता त्याचा पॅटर्न कसा असतो, ते 3 टाईपमध्ये डिवायडेड आहे. मी तुम्हाला सांगतो. पहिल्या टाईपमध्ये दॅट इज MCQ. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते 1/3ची आणि थोडक्यात ह्याच्या MCQ मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. ठीक आहे. नंतर असते तुमचे MSQ, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पहिलाही ऑप्शन येऊ शकतो, दुसरा ऑप्शन येऊ शकतो, तिसरा ऑप्शन येऊ शकतो आणि 4ही ऑप्शन येऊ शकतात. ठीक आहे. अशा लेवलचे जर तुम्हाला सांगतो हे क्वेश्चन तुम्ही अपेअर करू शकता आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. आणि थर्ड वन असतो दॅट इज NAT. ठीक आहे. म्हणजे एक न्यूमरिकल क्वेश्चन्स असतात, याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे 3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. पहिल्यांदा तुमचा MCQ, मल्टिपल चॉईस आणि न्यूमरिक टेस्ट. ठीक आहे. या लेवलचे तुमचे क्वेश्चनचे पॅटर्न असणार आहे. टोटल तुमचा जो क्वेश्चन असणार आहे, तो टोटल तुमचा जो म्हणजे क्वेश्चनची कंप्लीट लेंथ असणार दॅट इज 65 मार्क्स. सॉरी, 65 क्वेश्चन असणार तुमचे. म्हणजे तुम्हाला टोटल फक्त आणि फक्त 65 म्हणजे 65 तुम्हाला क्वेश्चन अपिअर करायचे. त्याच्यामध्ये बघा, तुमचे काही 1 मार्कचे क्वेश्चन, काही 2 मार्कचे क्वेश्चन. जर तुम्हाला डिवायडेशन पाहिजे असेल तर घेऊन घ्या. दॅट इज 35 क्वेश्चन जे असतात ते तुमचे 2 मार्काचे असतात आणि 30 क्वेश्चन जे असतात ते तुमचे 1 मार्काचे असतात. अशा लेवलचं तुमचं काय असतं, गेटचं एक्झाम पॅटर्न असतो. ठीक आहे. बघा, त्यानंतर आपण आता थोडासा सिलेबस बघूया. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची दॅट इज की आत्ता नवीन नियमानुसार
आतापर्यंत तुम्ही कुठल्या तरी एक ब्रांचमध्ये तुम्ही काय करू शकत होता, गेट एक्झाम देऊ शकत होता. बट आता गेट एक्झामनी काय IITs नाही, काही तुमच्या IIT आपल्या इंडियामध्ये टॉप 7 IIT आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा इंडियामध्ये 7 IIT आणि एक ISC असे टोटल 8 युनिव्हर्सिटीज गेटची एक्झाम प्रिपेअर करतात किंवा ह्याच्या थ्रू तुमची गेटची एक्झाम घेतली जाते, कंडक्ट केली जाते. ठीक आहे, बघा आता त्यातले 7 IITs कोणते आहेत? IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT कानपूर, IIT गुवाहाटी, IIT रोडची, IIT खडगपूर आणि IIS बँगलोर. सो ह्यात 8 युनिव्हर्सिटी आहेत, 8 जे कॉलेजेस आहेत ते तुमचं काय कंडक्ट करतात तर गेट एक्झाम कंडक्ट करतात. ठीक आहे, सो बघा आता आपण काय बघत होतो की सिलेबस बघत होतो. ठीक आहे, सो ॲज पर द IIT यू कॅन चूज 2 ऑप्शन्स फॉर द ब्रांच पेपर. म्हणजे तुम्ही कोणतेही 2 ऑप्शन चूज करू शकताय, म्हणजे तुम्ही 2 कोणतेही ब्रांच चूज करू शकताय. किती ब्रांच आपल्याकडे अवेलेबल आहे ते मी तुम्हाला इथं फोटो दाखवतोय, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाठवतो, चेक करा. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही 2 ब्रांचेसमधून पेपर काय करू शकताय, देऊ शकताय. सॉरी फॉर द डिस्ट्रक्शन. बघा आता काय गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पण आहे इंडियामधले. काय गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कोणकोणते आहेत? DRDO असेल, इस्रो असेल. ठीक आहे, तो अशा ऑर्गनायझेशन सुद्धा गेटचे एक्झाम पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते ॲडमिशन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, बघा आता एक्झाममध्ये तुमचा पॅटर्न कसा असतो, सिलेबस डिवायडेशन. तर वेटेज सांगतो मी तुम्हाला. आता ॲप्टिट्यूड टेस्टला टोटल 15 मार्कांचा वेटेज आहे आणि टेक्निकल क्वेश्चन्सला टोटल 85 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे, असे टोटल तुमचं 100 मार्क्स जे आहे ते वेटेज आहे. ठीक आहे, आता टेक्निकल्समध्ये काय असं होतं, टेक्निकलमध्ये तुमचं मॅथ्स असं 13 मार्काचं आणि बाकीचं तुमचं जे आहे ते तुमचे इंजिनिअरिंग कोर सब्जेक्ट असतात. आता ह्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की जे तुम्ही सेमिस्टरमध्ये शिकत आलेलं आहे म्हणजे कोर तुमच्या CS किंवा DS ब्रांचच्या, AIDS ब्रांचच्या, ह्याच्यातच तुम्हाला इथं इंजिनिअरिंगमधले जे सिलेबस आहे ते तुम्हाला असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मी टोटल सिलेबस ते तुम्हाला सांगू शकणार नाही कारण व्हिडिओ जर लॉंग होईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर सांगेन, चेक करा. CS साठी काय सिलेबस आहे, AIDS वाल्यांसाठी काय सिलेबस आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण पुढं इन डिटेल कोर्स आणणार आहे, कंप्लीट 1 वर्ष आपण तयारी करणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हा मी तुमचा एक इनिशियल लेवलचा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. बघा आता बेसिक म्हणलं तर तुमचे काही प्रोग्रामिंगचे असतील, त्यानंतर तुमचे काही बेसिक DBMS असेल किंवा तुमचं कॉम्प्युटर नेटवर्किंग असेल, असे खूप सारे सब्जेक्ट आहेत जे तुम्ही चेक करूया डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, आता त्यानंतर द मेन थिंग वॉज की आता 2027ची ज्यांना गेट अपेअर करते त्यांच्यासाठी टाइम टेबल कसं आहे. ठीक आहे, तुम्ही आता समजा 3rd इयरमध्ये आहात किंवा 3rd इयर पास झालं, तुम्ही 4th इयरमध्ये गेला तर तुम्ही गेट देऊ शकताय. बट तुमच्यासाठी टाइम टेबल कसं आहे, तर फर्स्ट थिंग वॉज वेबसाईट लॉन्च होते केव्हा गेटची, जुलै किंवा ऑगस्टमध्ये. फॉर्म स्टार्ट होतात जुलैच्या लास्ट वीकमध्ये, ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये. ठीक आहे, आणि फॉर्म केव्हा एंड होतात, सप्टेंबरच्या मिडमध्ये. आणि तुमचा जो लास्ट डेट विथ द लेट फी आहे फॉर्म भरण्याची, दॅट इज इन द ऑक्टोबर. ठीक आहे, त्यानंतर हॉल तिकीट तुमचं केव्हा येतं, जानेवारीमध्ये येतं. हे एक्झाम तुमचे 1st किंवा 2nd वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये कंडक्ट होतात. ठीक आहे, 2027चं मी तुम्हाला सांगतोय. आणि रिझल्ट तुमचा लागतो मिड ऑफ मार्चमध्ये. सो असं त्यांचं शेड्यूल असणार आहे. ॲज पर द शेड्यूल आपण तुम्हाला ऑब्व्हियसली इन्फॉर्म करूच. बघा आता लास्टचे 5 स्टेप्स मी तुम्हाला सांगतो गेटसाठी काय आहेत. फर्स्ट थिंग दॅट कन्सेप्च्युअल लर्निंग इज द की ऑफ द पासिंग गेट एक्झाम. ठीक आहे, फर्स्ट थिंग असणार आहे दॅट वी विल डू इन द कोर्सेस इफ वी लॉन्च. सेकंड PYQ सगळ्यात महत्त्वाचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत, कारण की IIT सगळ्यात जास्त क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून टाकते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर प्रॅक्टिस चेक तुमच्या असतील, पिरियॉडिक रिव्हिजन असेल टाइम टू टाइम, त्यानंतर तुमचे मॉक टेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे कोर्सेसमध्ये लॉन्च करणार आहे. जर तुम्हाला वाटते की आपण हा कोर्स लॉन्च करा मराठीमधून इंग्लिशमधून दोन्ही मोडमधून, म्हणजे मराठी इंग्लिशमध्ये आपण आता सध्या रन करतोय, प्रत्येक कोर्स प्रत्येक इंटर्नशिप असेल ते. आणि ह्याचा मोटिव्ह काय की विद्यार्थ्यांना पुढे ज्यांना समजा काय स्वप्न होतं IITमध्ये NITमध्ये जायचं, जे BTechला घेऊ नाही शिकले, डिग्रीला घेऊ नाही शिकले, बट यू आर हॅव्हिंग वन लास्ट चान्स की तुम्ही त्याला MTech मध्ये किंवा मास्टर्समध्ये झालं तुम्ही घेऊ शकता. यू आर क्रॅक द युअर ड्रीम पॅकेज. ठीक आहे, सो ऑल ओव्हर हा व्हिडिओ असेल, याच्यामध्ये इन डीप जो आहे व्हिडिओ गेटसाठी तुम्ही बनवेल, बट हा इंट्रोडक्शन व्हिडिओ असेल. ह्याच्यावरती तुम्हाला जेवढा सपोर्ट करता तेवढा सपोर्ट करा, कमेंट्स दाखवा, तुमच्या जे काही ओपिनियन आहे ते सेंड करा. ठीक आहे, रिव्ह्यू सेंड करा, सो दॅट वी विल प्रोसीड फॉर फर्दर. थँक्यू. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा ज्यांनाही गरजेचं आहे त्यांना. अँड थँक्यू फॉर वॉचिंग आर कोर्स ऑफ टेक प्रायव्हेट लिमिटेड. थँक्यू.